23 जानेवारीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जनशताब्दी आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या जनशताब्दी वर्षाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवारांच्या कुटुंबियांच्या बाळासाहेबांसोबत नेमक्या काय आठवणी होत्या ते जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी संवाद साधलाय। पाहूया। बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं नातं आपण पाहिलेलं आहे की राजकीय वातावरणामध्ये त्यांचा कसा सहवास होता, एक मैत्रीपूर्ण त्यांचा कसा प्रवास होता, हे आज जाणून घेणार आहोत आपण पवार कुटुंबियांकडनं। पवार कुटुंबातल्या सुप्रियाताई आहेत। 5 दशकाचे, कदाचित जास्तच असेल पण कमी नाही, अतिशय प्रेमाचे कौटुंबिक संबंध राहिलेत। राजकारणात पवारसाहेबांनी आणि बाळासाहेबांनी दोघांनी टोकाची भूमिका घेतली एकामेकाच्या विरोधात, पण मला वाटतं त्या काळ पवारसाहेबांवर झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोधक मतभेद हे असलेच पाहिजेत, कारण काही लोकशाही आहे, पण मनभेद असता कामा नये। आणि आमची मैत्री, वाद, आमच्या डायनिंग टेबलवर बाबांचे आणि बाळासाहेब होणारे वाद, चर्चा, त्याच्यानंतर होणारा हाशा, त्याच्यात माझी आई आणि मानचा एक वेगळा असणारा रोल, त्या दोघींनाही त्याचं क्रेडिट खूप जातं, कारण का किती तेव्हा टीका होत असली तरी त्या दोघींची मैत्री, प्रेम, विश्वास या खूप गोष्टी म्हणजे आमच्या पिढीला शिकण्यासारख्या आहेत त्या पिढीतून। संपूर्णतः अगदी राजकारणाच्या पलीकडे त्यांचं नातं कसं होतं, या सगळ्याच आठवणी ज्या आहेत त्या लोकशाही मराठीवरती बोलताना जाग्या केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन। बाळासाहेब हे असं नेतृत्व होतं की प्रत्येकाला बाळासाहेबांना आयुष्यात एकदा तरी भेटावं अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं आणि बाळासाहेब देशासाठी समर्पित भावना होती। हे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणं नाही असं हे नेतृत्व बाळासाहेबांचं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।